मित्रांनो नमस्कार. मी अथर्व गोसावी. स्वागत आहे सर्वांचं आपल्या क्रिप्टो करन्सी मराठी या चॅनलवरती आणि आपल्या क्रिप्टो ॲडव्हान्स कोर्सच्या या 7व्या भागामध्ये. आजच्या या 7व्या व्हिडिओमध्ये, आजच्या या 7व्या भागामध्ये आपण एक खूप जास्त इम्पॉर्टंट असा कन्सेप्ट शिकून घेणार आहोत, जो टोटली बेस आहे प्राइस ॲक्शन वरती. बट ही प्राइस ॲक्शन आपण ह्याच्या आधी आपल्या मार्केटच्या चॅनलवरती सुद्धा किंवा कुठेही शिकलेलो नव्हतो. प्रॉपर क्रिप्टोवरती आपण ही स्ट्रॅटेजी जी आहे ती आज शिकून घेणार आहोत. ठीक आहे. तुम्हाला सर्व व्हॉइस स्क्रीन वगैरे एकदम क्लिअर असेल तर मला तुम्ही चॅट बॉक्समध्ये, कमेंट बॉक्समध्ये एकदा सांगू शकता. आपण आपल्या आजच्या सेशनला जी आहे ती सुरुवात करूया. ओके. आता मी इथे जास्त वेळ न घालवता तुम्हाला डायरेक्टली घेऊन आलेलो आहे आपल्या बिटकॉइनच्या फ्युचरच्या चार्टवरती. ठीक आहे. बिटकॉइन फ्युचरच्या चार्टवरती बिटकॉइन फ्युचरचा चार्ट कसा ओपन करायचा, काय करायचं, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला ऑलरेडी माहिती आहेत. परत परत मी त्या सांगत नाही तुम्हाला. इथे या ठिकाणी आपण चार्ट जातो ओपन केलेला. मला फक्त एक मिनटं एक सेपरेट लेआउट ओपन करू द्या. त्यानंतर आपण जाऊया. ओके. ठीक आहे. इथे मी आता बीटीसी फ्युचरचा चार्ट ओपन करतो. आता आज आपण काय शिकणार आहोत ते एकदा बघून घेऊया. आजच्या कम्प्लीट सेशनमध्ये, आजच्या संपूर्ण सेशनमध्ये आपल्याला शिकायचं आहे ते म्हणजे स्मार्ट डिमांड झोन्स. आता स्मार्ट डिमांड झोन्स म्हणजे काय तेही मी तुम्हाला सांगतो. इन शॉर्ट डिमांड झोन म्हणजे काय ते पहिले सांगतो, तर आता स्मार्ट डिमांड झोन्स म्हणजे काय हे तुम्हाला सांगतो. आणि त्यानंतर आपल्याला शिकायचं आहे आजच्याच व्हिडिओमध्ये फेअर व्हॅल्यू गॅप हा कन्सेप्ट. किती लोकांनी ह्याच्याबद्दल ऑलरेडी ऐकलेलं आहे मला सांगा. ह्याला स्मार्ट डिमांड झोन किंवा फेअर व्हॅल्यू गॅप याच्याबद्दल ऑलरेडी किती लोकांनी ऐकलेलं आहे मला नक्की कमेंटमध्ये सर्वांनी सांगा आता. ह्याच्या आधी स्मार्ट डिमांड झोनला ऑर्डर ब्लॉक सुद्धा म्हणतात. ठीक आहे. तुम्ही युट्यूबवरती वगैरे बऱ्या ठिकाणी ऐकलं असेल ऑर्डर ब्लॉक वगैरे. त्याला ऑर्डर ब्लॉक सुद्धा म्हणतात. बट आपण डिमांड झोन जे आहेत ते जवळपास 3 वर्षापासून वापरतो आहे शेअर मार्केटमध्ये. जी पण लोक आपल्या शेअर मार्केटच्या चॅनलवरती आपल्यासोबत होती त्यांना माहिती असेल डिमांड झोन सप्लाय झोन आपण 3 वर्ष आधी मी तुम्हाला शिकवलेलं होतं चॅनलवरती. आता आपण स्मार्ट डिमांड झोन्स वापरणार आहोत क्रिप्टोमध्ये, ज्याला काही लोक ऑर्डर ब्लॉक कन्सेप्ट असं सुद्धा म्हणतात. आणि आपण फेअर व्हॅल्यू गॅप हा कन्सेप्ट काय आहे हे शिकणार आहोत. शक्य झालं वेळ जर पुरला तर याच व्हिडिओमध्ये शिकू. अदरवाईज आपण पुढचा अजून एक व्हिडिओ बनवू ह्या कम्प्लीट कन्सेप्ट समजून घेण्यासाठी, कारण की खूप इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे. त्यानंतर अजून एक गोष्ट ती म्हणजे ही जी स्ट्रॅटेजी आहे, म्हणजे आतापर्यंत आपण ह्या कोर्समध्ये ज्या स्ट्रॅटेजी शिकलो त्या मोस्ट ऑफ द इंडिकेटर बेस्ड स्ट्रॅटेजी होत्या. बट हा जो कन्सेप्ट आहे ना, ह्याच्यामध्ये कोणताही इंडिकेटर लागणार नाही आणि कोणत्याही स्ट्रॅटेजीमध्ये तुम्ही हा कन्सेप्ट मर्ज करून वापरू शकता. मर्ज म्हणजे तुमचा कोणत्याही इंडिकेटरची स्ट्रॅटेजी असेल, बट हा कन्सेप्ट मस्ट आहे तुम्हाला ट्रेडिंग करण्यासाठी. ह्या कन्सेप्टने तुम्ही स्विंग ट्रेडिंग सुद्धा करू शकता, इंट्राडे ट्रेडिंग सुद्धा करू शकता आणि इव्हन स्टॉक्समध्ये सुद्धा तुम्ही हा कन्सेप्ट वापरू शकता. ठीक आहे. सुरुवात करूया. सगळ्यात पहिलं म्हणजे स्मार्ट डिमांड झोन किंवा ज्याला ऑर्डर ब्लॉक कन्सेप्ट असं म्हणतात. ऑर्डर ब्लॉक हे नाव तरी किती लोकांना ऐकलेलं आहे का मला नक्की सांगा. अदरवाईज मी त्याला ऑर्डर ब्लॉक कन्सेप्ट म्हणूनच आपण सुरुवात करूया. ठीक आहे. आता मी तुम्हाला डायरेक्टली ट्रेडिंग पॉईंट ऑफ व्ह्यू सांगतो. डिमांड झोन म्हणजे काय असतात. ठीक आहे. डिमांड झोन म्हणजे काय असतात तर या ठिकाणी समजा मार्केटमध्ये एखादी मोठी कॅन्डल बनते. मी तुम्हाला एक प्रॉपर कॅन्डल ड्रॉ करून दाखवतो. मार्केटमध्ये एखादी मोठी कॅन्डल बनते. ठीक आहे. अशी मोठी रॅली येते, मोठ्या मोठ्या कॅन्डल्स बनतात. याचा अर्थ काय, मार्केटमध्ये एवढ्या मोठ्या कॅन्डल्स बनल्या याचा अर्थ काय की मार्केटमध्ये इथून खालून कोणीतरी बाईंग केलेली आहे. बरोबर. मार्केटमध्ये मोठी रॅली आली याचा अर्थ खालून कोणीतरी बाईंग केलेली आहे. सेम त्याच्या ऑपोजिट मार्केटमध्ये समजा खाली जाणाऱ्या कॅन्डल्स बनल्या याचा अर्थ वरून कोणीतरी मोठ्या प्रमाणात सेलिंग केली आहे. आता हे जे बाईंग आणि सेलिंग करणारे असतात ना, हे आपल्यासारखे रिटेलर्स नसतात. 100-200 किंवा 1-2 लाख रुपये घेऊन मार्केटमध्ये येणारे. हे मोठमोठ्या इन्स्टिट्यूशन्स असतात किंवा मोठमोठ्या HNIs असतात, त्यांच्याकडे हजारो करोडचा फंड अवेलेबल असतो. आणि ते मार्केटमध्ये अशा प्रकारची बाईंग आणि सेलिंग जेव्हा करतात तेव्हा मार्केटमध्ये अशा मुवमेंट्स येतात. आता ह्याच्या ह्या मोठ्या कॅन्डल्सच्या आधी जी छोटी एखादी कॅन्डल बनते, म्हणजे मोठ्या रॅलीच्या आधी एखादी छोटी कॅन्डल बनते, ती मार्क केली की तुम्हाला भेटतो तुमचा डिमांड झोन. किंवा सेलिंगच्या आधी जी कॅन्डल बनते ती मार्क केली की तुम्हाला भेटतो तुमचा सप्लाय झोन. तर आता स्मार्ट डिमांड झोन म्हणजे आपण काय शिकणार आहोत की ह्या डिमांड झोनच्या मदतीने आपण फेअर व्हॅल्यू गॅपचा वापर करून स्मार्टली ट्रेडिंग करायला शिकणार आहोत. ठीक आहे. ते मी तुम्हाला डायरेक्टली चार्टवरती देतो. आणि इथे आपल्याला हे सगळं करताना टाइम फ्रेम वापरायची आहे 1 तासाची. बिटकॉइन मध्ये कोणतीही ट्रेडिंग करताना डिमांड झोन, सप्लाय झोन किंवा फेअर व्हॅल्यू गॅप वाली ट्रेडिंग करताना 1 तासाची टाइम फ्रेम तुम्हाला वापरायची आहे. तुम्ही अर्ध्या तासाची पण वापरू शकता, 2 तासाची पण वापरू शकता, बट 1 तास जे आहे
ते मोस्ट ऑफ द लोक एक तासाचे टाइम फ्रेम वापरतात, सो त्या ठिकाणी तुम्हाला चांगले रिएक्शन आहेत ते तिथे पाहायला भेटतील. ठीक आहे. आता आता मी तुम्हाला एक इम्पॉर्टंट गोष्ट सांगतो. समजा इथे बघा, या ठिकाणी, इथे, या ठिकाणी ही मोठी मुवमेंट आली, सर्वांना स्क्रीन दिसते. मला चॅट बॉक्समध्ये तुमच्या सर्वांची इन्व्हॉल्वमेंट हवी आहे, कमेंट बॉक्समध्ये सर्वांची इन्व्हॉल्वमेंट तुम्हाला हवी आहे. मी बाजूला ओपनच करून ठेवलेले इथे बघा. तर या ठिकाणी मार्केटमध्ये मोठी मुवमेंट आली. ठीक आहे. ही मोठी मुवमेंट एक तासाच्या टाइम फ्रेम वरती, ही मोठी मुवमेंट 5 मिनिटाचं बघू नका. ओके, एक तासाच्या टाइम फ्रेम वरती ही मोठी मुवमेंट जी आहे, ती मोठी मुवमेंट आणणं हे आपलं काम नाही. हे कोणीतरी इथे इन्स्टिट्यूशनने सेलिंग केली आहे म्हणून आली, किंवा कोणत्यातरी मोठ्या प्लेअरने सेलिंग केलं, काहीतरी न्यूज आहे. क्रिप्टोमध्ये न्यूज बेस्ड ट्रेडिंग सुद्धा होते, सो त्यामुळे आहे. तर आपण डिमांड झोनला काय करायचं, ह्या मोठ्या मुवमेंटच्या आधीची जी छोटी कॅन्डल आहे तिला मार्क करा. मोठ्या मुवमेंटच्या आधी छोटी कॅन्डल आहे तिला मार्क करा. आणि मार्क केल्यानंतर तुम्हाला तिला एक्सटेंड करायचं आहे. ठीक आहे. सो हा आहे तुमचा डिमांड झोन. ह्याचा वापर कसा करायचा पुढे आपण शिकणार, पण मी काय केलं, पहिली मोठी मुवमेंट बघितली, त्याच्या आधीची छोटी कॅन्डल बघितली, तिला मार्क केलं. हा आहे तुमचा डिमांड झोन. सॉरी, डिमांड झोन नाही, सप्लाय झोन, कारण की सेलिंग आहे. हा आहे तुमचा सप्लाय झोन. सो ह्या सप्लाय झोनचा उपयोग काय? पहिलं म्हणजे मी एक काम करतो. पहिलं म्हणजे आपण याला टेक्स्ट मध्ये नाव लिहूया. तर ठेवूया ब्ल्यू, सप्लाय झोन. ठीक आहे, सप्लाय झोन नाव दिलं. ओके. इथे बघा, तुम्हाला इथे ना ह्या झोनच्या आतमध्ये नाव दिसत असेल सप्लाय झोन. हे मी अशासाठी लिहिले की तुम्हाला समजण्यासाठी नाव दिले. सो आहे तुमचा सप्लाय झोन. सप्लाय झोन म्हणजे काय, की जेव्हा परत कधी मार्केट त्या ठिकाणी येणार, तिथून तो फटकरून खाली जाऊ शकतो, कारण की इथे ऑर्डर्स पेंडिंग असतात. ठीक आहे, इथे ऑर्डर्स पेंडिंग असतात, म्हणून याला ऑर्डर ब्लॉक सुद्धा म्हणतात. मी तुम्हाला म्हटलं ना, याला ऑर्डर ब्लॉक सुद्धा म्हणतात. काही लोक याला ऑर्डर ब्लॉक सुद्धा म्हणतात नवीन पद्धतीने, बट आपण ह्या गोष्टी 2-3 वर्ष आधी शिकलोय, म्हणून मी सेम गोष्टीवरती राहतो आहे. तरी पण मी इथे ऑर्डर ब्लॉक लिहून ठेवतो. ओके. ठीक आहे, सप्लाय झोन किंवा ऑर्डर ब्लॉक म्हणजे काय, की इथे सेलिंगच्या ऑर्डर लागलेल्या आहेत किंवा इथे सप्लाय झालेले. सो ह्या सप्लाय झोन मधनं जे मार्केट देते, या ठिकाणी तुम्हाला बऱ्याच वेळा पडताना दिसू शकतं. ह्याचा ट्रेडिंगसाठी उपयोग काय सांगतो. ट्रेडिंगसाठी उपयोग काय, कदाचित आपण ह्या व्हिडिओमध्ये टाइम भेटला तर आज शिकू किंवा पुढच्या व्हिडिओमध्ये शिकू, कारण की मला तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये फेअर व्हॅल्यू गॅप सुद्धा शिकवायचा आहे. सो हा झाला सप्लाय झोन. ह्याचा अर्थ काय, की इथे पेंडिंग ऑर्डर्स आहेत. कारण की समजा ह्या ठिकाणी एखाद्या इन्स्टिट्यूशन्सने 100 करोडची सेलिंग केली असेल, एखाद्या इन्स्टिट्यूशनने 100 करोडची सेलिंग केली म्हणून मार्केट खाली पडलं, बट 100 करोडची सेलिंग केल्यानंतर सर्वच्या सर्व 100% ऑर्डर्स त्यांच्या एक्झिक्यूट झाल्या असतील की नाही हे आपल्याला माहिती नाही. कदाचित ह्या ऑर्डर्स उरलेल्या असतील, पेंडिंग असतील. सो त्यामुळे जेव्हा परत कधी मार्केट त्याच लेवलला येतं, त्या पेंडिंग ऑर्डर परत ऍक्टिव्हेट होतात. सेलिंग झाली, परत आलं, परत सेलिंग झाली, परत सेलिंग झाली, म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये ऑर्डर्स इथे लागलेल्या होत्या. त्या जोपर्यंत संपल्या नाहीत तोपर्यंत सेलिंग चालू होती. जसे संपल्याचं मार्केट वर गेलं. ओके. त्यानंतर सेम आपण डिमांड झोनचं बघूया. ही मार्किंग तशीच राहू दे. ठीक आहे, ही मार्किंग जे ती आपल्याला तशीच राहू दे. इथे बघा, या ठिकाणी ही मोठी कॅन्डल या ठिकाणी जो आहे तो आपल्याला इथे बाईंग झोन म्हणावा लागेल. ठीक आहे, ह्याला आपण डिमांड झोन म्हणतो. मोठ्या मोमेंटच्या आधीची छोटी कॅन्डल इज इक्वल टू डिमांड झोन. ठीक आहे, सो आपण इथे एक्सटेंड करूया, मार्क करूया. हा आहे तुमचा डिमांड झोन. ह्याला पण आपण देऊया नाव डिमांड झोन, किंवा ज्याला आपण ऑर्डर ब्लॉक म्हणतो. ते ऑर्डर ब्लॉक. सो हा आपल्याला इन फ्युचर म्हणजे भविष्यामध्ये ट्रेडिंगसाठी उपयोगी पडू शकतो. कधी मार्केट इथे आलं तर ते वरती जाऊ शकतं, वगैरे वगैरे. आता अजून काही एक्झाम्पल्स आपण याच्यामध्ये बघू शकतो की कशा कशा प्रकारे झालेले. त्यानंतर आपण जाऊया डायरेक्टली फेअर व्हॅल्यू गॅपवरती. ठीक आहे, सो सर्वांना डिमांड झोन, सप्लाय झोन समजले. आता फेअर व्हॅल्यू गॅप म्हणजे काय. ठीक आहे, फेअर व्हॅल्यू गॅप म्हणजे काय, फेअर व्हॅल्यू गॅप कसा काढतात ते मी तुम्हाला सांगतो. ओके. सो इथे बघा, ठीक आहे. आता हे जे आहे ना, हे सर्वांना डिमांड सप्लाय झोन समजलं. तर सेकंड कन्सेप्ट मी तुम्हाला शिकवतो आहे फेअर व्हॅल्यू गॅप. डिमांड सप्लाय झोनचा उपयोग काय, डिमांड सप्लाय झोनचा उपयोग तुम्हाला मार्केटमध्ये मोठे बाईंग आणि सेलिंग झोन फाइंड आउट करण्यासाठी उपयोग होतो. आणि डिमांड झोन प्लस फेअर व्हॅल्यू गॅप ह्याचा वापर करून तुम्ही चांगले ट्रेड्स करू शकता. क्लिअर आहे, फेअर व्हॅल्यू गॅप.
ज्या कन्सेप्टला FVG असं सुद्धा म्हणतात. FVG, फेअर व्हॅल्यू गॅप. ठीक आहे. हे कन्सेप्ट मार्केटमध्ये तुम्हाला पेड कोर्सेस वगैरे वगैरे विकले जातात, पण आपण तुम्हाला फ्रीमध्ये शिकवतो इथे युट्यूबवरती. सो आता इथे बघा, फेअर व्हॅल्यू गॅप जेव्हा आपल्याला यूज करायचा आहे तो लक्षात घ्या. फेअर व्हॅल्यू गॅप यूज करताना एवढी मोठी कॅन्डलवाली मुवमेंट चालत नाही. कारण एवढ्या मोठ्या कॅन्डलवाली तुम्ही मुवमेंट घेतला तर तुमचा फेअर व्हॅल्यू गॅप फार मोठा बनतो. सो तो तुमचा आयडियल नसतो. सो तुम्ही हा वाला जो आहे तो फेअर व्हॅल्यू गॅप नाही घ्यायचा. इथे तुम्ही डिमांड झोन ह्याला मानू शकता, पण फेअर व्हॅल्यू गॅप नको. सो आपण सध्याला हा डिलीट करूया. आता जो इथे झालेला आहे ना, ही जी कॅन्डल आहे ह्याला म्हणतात फेअर व्हॅल्यू गॅप. फेअर व्हॅल्यू गॅप म्हणजे काय? फेअर व्हॅल्यू गॅप कसा कॅल्क्युलेट करतात मी ते सप्लाय झोन काढून टाकतो. फेअर व्हॅल्यू गॅपचा अर्थ काय? मोठ्या मुवमेंटच्या आधीची मोठ्या मुवमेंटच्या आधीची ही कॅन्डलचा लो आणि नेक्स्ट कॅन्डलचा हाय तुम्हाला जॉईन करायचा. कसा जॉईन करणार? इथे बघा, हा लो आहे आणि हा आहे हाय. ओके. सो हा बनला तुमचा गॅप. ठीक आहे, हा बनला तुमचा गॅप. ह्या गॅपचा उपयोग सांगतो तुम्हाला काय असतो तो. हा गॅप म्हणजे काय? पहिलं म्हणजे ह्या कॅन्डलचा हा लो होता, इथून मार्केट पडायला लागलं आणि ह्या कॅन्डलचा हा इथपर्यंत गेला. सो हा आहे फेअर व्हॅल्यू गॅप. मी ह्याला पण नाव देतो फेअर व्हॅल्यू गॅप, FVG. ओके. सो फेअर व्हॅल्यू गॅपचा अर्थ असा आहे की जर एखाद्या ट्रेंडमध्ये फेअर व्हॅल्यू गॅप असेल तर तो डिमांड किंवा सप्लाय झोन करेक्ट आहे असं म्हणता येतं. म्हणजे एखाद्या ठिकाणी फेअर व्हॅल्यू गॅप जर तयार झाला तरच तो डिमांड आणि सप्लाय झोन व्हॅलिड आहे असा याचा अर्थ होतो. जर फेअर व्हॅल्यू गॅप नाही तयार झाला तर डिमांड आणि सप्लाय झोन व्हॅलिड होत नाही. फेअर व्हॅल्यू गॅप कसा नाही तयार होणार ते तुम्हाला सांगतो. समजा ही जी कॅन्डल होती नेक्स्ट, ही जी नेक्स्ट कॅन्डल होती ह्याचा वीक समजा इथपर्यंत आला असता, इथपर्यंत. समजा ह्या कॅन्डलचा वीक इथपर्यंत आला असता आणि आधीच्या कॅन्डलमध्ये आणि ह्या नेक्स्ट कॅन्डलमध्ये काही डिफरन्सच राहिला नसता तर तो फेअर व्हॅल्यू गॅप नाही होणार आणि अशामुळे हा डिमांड झोन व्हॅलिड नाही होणार किंवा सप्लाय झोन व्हॅलिड नाही होणार. ओके. सो हा आहे फेअर व्हॅल्यू गॅप. मी तुम्हाला अजून काही फेअर व्हॅल्यू गॅपचे एक्झाम्पल्स सुद्धा सांगतो. ठीक आहे. आपण बघूया कुठे कुठे मुवमेंट झाले. आता सप्लाय झोनचा फेअर व्हॅल्यू गॅप बघितला, थोडं डिमांड झोन मला तुम्हाला दाखवायचं आहे की फेअर व्हॅल्यू गॅप कशा प्रकारे दिसतो. त्यासाठी आपल्याला मोठ्या मुवमेंटच्या आधीची काही कॅन्डल्स जाणून घ्याव्या लागतील. ओके. ठीक आहे. इथे बघा, ही इथे मुवमेंट आली, ही इथे मुवमेंट आली. सो त्यामुळे आपण काय केलं, सिंपल ही कॅन्डल मार्क केली. ओके. ही कॅन्डल ती मार्क केली. कॅन्डलचा कलर मॅटर करत नाही. कॅन्डलचा कलर मॅटर नाही करत. हा आहे तुमचा डिमांड झोन किंवा ऑर्डर ब्लॉक. बरोबर, डिमांड झोन किंवा ऑर्डर ब्लॉक. मी ह्याला नावं देतो कारण की मला पुढे फेअर व्हॅल्यू गॅप पण काढायचा आहे. सो त्यामुळे नाही तर तुम्हाला परत कन्फ्युजन होईल. सो हे ऑर्डर ब्लॉक. आता मी तुम्हाला म्हटलेलं की कोणता फेअर व्हॅल्यू गॅप किंवा कोणता ऑर्डर ब्लॉक कोणत्या डिमांड व्हॅलिड नसतो. आता मला सांगा, इथे मी ह्या कॅन्डलचा हाय म्हणून हे जॉईन केलं. ठीक आहे, ह्या कॅन्डलचा हाय म्हणून हे जॉईन केलं. बट ह्याच्या पुढची जी कॅन्डल आहे ना तिचा लो बघा काय आहे? तिचा लो बरोबर ऑर्डर ब्लॉकला टेकलाय. बरोबर, म्हणजे याचा अर्थ मला सांगा हा ऑर्डर ब्लॉक फेअर आहे का? आणि इथे तुम्हाला फेअर व्हॅल्यू गॅप दिसतोय का? नाही दिसत आहे. ह्या ठिकाणी तुम्हाला फेअर व्हॅल्यू गॅप दिसतोय का? दिसतच नाही, कारण की ह्या नेक्स्ट कॅन्डलचा वीक इथपर्यंत आलाय ह्या कॅन्डलच्या हाय पर्यंत. सो इथे काही गॅपच राहिलेला नाहीये. जर फेअर व्हॅल्यू गॅप राहिला नाही तर याचा अर्थ तो ऑर्डर ब्लॉक व्हॅलिड नाही, तिकडे आपली स्ट्रॅटेजी यूज करू शकत नाही. जी स्ट्रॅटेजी मला तुम्हाला शिकवायची आहे ना ती तिकडे यूज नाही होणार. का नाही होणार? कारण की तो फेअर व्हॅल्यू गॅप व्हॅलिड नाही. ओके. ठीक आहे. आता मला या ठिकाणी अजून एक डिमांड झोन दिसतोय. कसा? मार्केट वर गेलं, खाली आलं, परत वर गेलं, दिसते सर्वांना. सो हा पण एक डिमांड झोन आहे. हा पण एक डिमांड झोन आहे की नाही? तर आहे. सो हा डिमांड झोन मी मार्क केला. हा डिमांड झोन एवढूसा मार्क केला आणि त्यानंतर ह्या कॅन्डलची नेक्स्ट कॅन्डल ही. ठीक आहे. सो हा जो आहे हा आहे फेअर व्हॅल्यू गॅप. दिसलाय तुम्हाला फेअर व्हॅल्यू गॅप? आता हा दिसला तुम्हाला फेअर व्हॅल्यू गॅप. क्लिअर आहे? आपली जी ट्रेडिंग स्ट्रॅटेजी आता आहे ना, ही ट्रेडिंग स्ट्रॅटेजी फेअर व्हॅल्यू गॅपच्या अवतीभोवतीच फिरते. लक्षात येतं तुम्हाला? ही स्ट्रॅटेजी फेअर व्हॅल्यू गॅपच्या अवतीभोवतीच फिरते. ठीक आहे. आता मी एक काम करतो,
ठीक आहे, आता मी एक इम्पॉर्टंट काम करतो. हा माझा फेअर व्हॅल्यू गॅप आहे, हरकत नाही. हा फेअर व्हॅल्यू गॅप कसा आला समजलं तुम्हाला? सर्वांना इथपर्यंत समजलं असेल, व्हिडिओला एक लाईक कमेंट करून आम्हाला सांगा इथपर्यंत समजलं असेल तर. फेअर व्हॅल्यू गॅप कसा येतो? मोठ्या मुवमेंटच्या कॅन्डलच्या नंतरच्या कॅन्डलचा लो आणि ह्या कॅन्डलचा हाय, ही रेंज जॉईन केली की हा होतो फेअर व्हॅल्यू गॅप. सर्वांना इथपर्यंत समजलेलं आहे का? ठीक आहे, आता आपण जाऊया पुढे. कळलं असेल तर मला नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये. आता मी तुम्हाला घेऊन जाणार आहे डायरेक्टली ट्रेडिंग करण्यासाठी 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर. ठीक आहे, ट्रेडिंग करण्यासाठी 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर. ठीक आहे, 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर गेलो. 17 ऑगस्टची ती डेट होती जिथे मी तो झोन काढलेला होता. ठीक आहे, 17 ऑगस्ट, कारण की मी आता बॅक टेस्ट करतोय. हा बघा, आम्ही झोन काढलेला. FUG म्हणून मी लिहून ठेवलं, मला परत शोधावं लागू नये म्हणून. क्लिअर आहे? ओके. आता मी 1 तासावरती ही मार्किंग केली आणि आलेलो आहे 5 मिनिटावरती ट्रेडिंग करायला. पण मला सांगा, एक या ठिकाणी मी त्यामुळे या ठिकाणावरून मी तो फेअर व्हॅल्यू गॅप मेजर केला. आता ट्रेडिंग कशी करायची? ट्रेडिंग करण्यासाठी मला ह्या फेअर व्हॅल्यू गॅपच्या 50%ची लाईन हवी आहे. या फेअर व्हॅल्यू गॅपमध्ये 50%ची लाईन हवी आहे. कशी काढायची? इथे तुम्हाला दिसते पट्टी, दिसते पट्टी, स्केल दिसते. स्केलवर क्लिक करायची. हा जो गॅप आहे त्याचा हाय आणि लो कनेक्ट करायचा. ह्या गॅपचा हाय आणि लो कनेक्ट केला की तुम्हाला ऑटोमॅटिकली मध्ये एक लाईन येते. ऑटोमॅटिकली मध्ये जी लाईन येते तिच्यावरती क्लिक करायची. ठीक आहे, ऑटोमॅटिकली मध्ये लाईन येते तिच्यावरती क्लिक करायची. काय केलं मी? हा फेअर व्हॅल्यू गॅपचा मला 50%चा एरिया हवा आहे, सो मी स्केल घेतली आणि त्यावरती क्लिक केली. आता माझी ट्रेडिंग कुठे होणार ते मी तुम्हाला सांगतो. इंटरेस्टेड हा शिकायला नक्की व्यवस्थित लक्ष द्या. मार्केट बाईंग होतानाचा हा फेअर व्हॅल्यू गॅप आहे, बरोबर? की मार्केट सेलिंग होतानाच आहे? मार्केटमध्ये बाईंग वाला फेअर व्हॅल्यू गॅप आहे की सेलिंग वाला आहे? बाईंग वाला आहे. सो आता मला एंट्री कधी घ्यायची आहे बाईंगची? मार्केट वर गेलं, जेव्हा कधी हे मार्केट पुन्हा एकदा खाली येऊन ही 50%ची लाईन टच करेल तेव्हा मला एंट्री घ्यायची. काय बोललो मी? जेव्हा कधी मार्केट वरती जाऊन ह्या फेअर व्हॅल्यू गॅपच्या 50%ची लाईन टच करेल तेव्हा मला बाईंगची एंट्री घ्यायची आहे आणि स्टॉप लॉस ठेवायचे ओव्हरऑल फेअर व्हॅल्यू गॅपच्या थोडाशा खाली. स्टॉप लॉस ठेवायचे ओव्हरऑल फेअर व्हॅल्यू गॅपच्या थोडाशा खाली आणि टार्गेट ठेवायचे प्रिव्हियस हाय. क्लिअर आहे इथपर्यंत? मी तुम्हाला सर्वांना विचारतोय, मला कमेंटमध्ये रिस्पॉन्स द्या. स्टॉप लॉस ठेवायच्या फेअर व्हॅल्यू गॅपच्या खाली आणि टार्गेट ठेवायचं प्रिव्हियस हायच्या जवळ. ठीक आहे, सो मी इथे तुम्हाला इथे या ठिकाणी एंट्री होणार. मी तुम्हाला असं नाही बोलत आहे की मी तुम्हाला एक्झॅक्ट लो ला एंट्री करायला शिकवतो, अजिबात नाही. इथे तुमची एंट्री होणार, इथे तुमची एंट्री होणार. मार्केट थोडंसं खाली गेलं, बट आता मी तुम्हाला ना तुमचा स्टॉप लॉस किती आहे हे दाखवतो बरं. स्टॉप लॉस किती पॉईंट्स आहे ते दाखवतो. समजा तुम्ही इथे एंट्री घेतली, इथे तुमचा स्टॉप लॉस येणार केवळ 100 पॉईंटचा. तुमचा स्टॉप लॉस आहे 100 पॉईंट, 100 पॉईंट. लक्षात येतं तुम्हाला? 100 पॉईंटचा स्टॉप लॉस म्हणजे क्रिप्टोमध्ये काहीच नाही. क्लिअर आहे? म्हणजे क्रिप्टोमध्ये काहीच नाही 100 पॉईंटचा स्टॉप लॉस म्हणजे. बरोबर आहे की नाही? सो थोडासा खाली ठेवला. टार्गेट तुम्ही ठेवणार हे, कारण की हा हाय ऑलरेडी बनलाय, सो हे आहे तुमचं टार्गेट. क्लिअर आहे सर्वांना कसा असेल, कसं टार्गेट ठेवायचं ते? हे आहे तुमचं टार्गेट. आता तुमची एंट्री झाली इथे. स्टॉप लॉस आहे ह्या व्हॅल्यूच्या थोड्याशा खाली. तुम्हाला हवा तर तुम्ही ह्या लोच्या खाली पण ठेवू शकता. इथे तुमचा स्टॉप लॉस आहे. मार्केट इथे आलं, वर गेलं आणि वरती गेल्यानंतर ते तुम्हाला तुमचं आरामात इथे टार्गेट दिलेलं आहे. किंवा टार्गेट नको तर तुम्ही तुमचा ट्रेलिंग स्टॉप लॉस ट्रेल सुद्धा करू शकता. तुमचा जो स्टॉप लॉस आहे ना, तुम्ही ट्रेल सुद्धा करू शकता ऑटोमॅटिकली. क्लिअर आहे? सो अशा प्रकारे इथे तुम्हाला फेअर व्हॅल्यू गॅपच्या मदतीने ट्रेड करायचा आहे. एकदा का फेअर व्हॅल्यू गॅप टच झाला, एकदा फेअर व्हॅल्यू गॅप टच झाला की त्यानंतर तो व्हॅलिड ठरत नाही. ठीक आहे, एकदा का फेअर व्हॅल्यू गॅप टच झाला त्यानंतर तो व्हॅलिड ठरत नाही. क्लिअर आहे? परत एकदा सांगतो, आपण काय केलं? आपण 1 तासावरती मार्किंग केली. करूया परत एकदा, बघूया आपल्याला काय येत आहे का. 1 तासावरती आलो मी. आता मला सांगा कुठून कुठून मुवमेंट आली, तुम्ही कुठूनही सांगू शकता. इथे बघा, पहिली मुवमेंट कुठून आलेली आहे. थोडंसं मोठं करूया. समजा मी असं म्हणेन की बाबा एक या लेवलवरनं मुवमेंट आली. ठीक आहे, या लेवलवरनं मुवमेंट आली, चला बघूया. ठीक आहे, या लेवलवरनं मुवमेंट आली, इथून मार्केट पडायला सुरुवात झाली. म्हणजे काय? सप्लाय, सप्लाय झोन आहे. पहिला सप्लाय झोन ड्रॉ करायचा. सप्लाय झोन कुठे? मोठ्या मुवमेंटच्या आधीची कॅन्डल. सो मोठ्या मुवमेंटच्या आधीची कॅन्डल आहे, थोडीशी बॉडीवर आहे म्हणजे व्यवस्थित आहे. हा सप्लाय झोन. त्यानंतर मोठ्या कॅन्डलच्या नंतरची ही कॅन्डल
आणि ही कॅन्डल हा असणार फेअर व्हॅल्यू गॅप. सो फेअर व्हॅल्यू गॅप पण ड्रॉ करूया. इथपासून इथपर्यंत हा असणार फेअर व्हॅल्यू गॅप. फेअर व्हॅल्यू गॅप एकदम छोटासा आला या केसमध्ये, कारण की ती कॅन्डलने वरती टच करण्याचा प्रयत्न केलाय. ठीक आहे, हा आहे तुमचा फेअर व्हॅल्यू गॅप. मी ह्याला देतो ओके. ह्याला मी दिलं नाव FVG. त्यानंतर FVG नाव दिल्यानंतर मी याची 50%ची लाईन काढणार. ओके, आता माझं एम काय आहे की जेव्हा पण मार्केट ह्या 50%च्या लाईनला परत येऊन टच करेल तेव्हा मी शॉर्टचा ट्रेड घेणार. शॉर्टचा ट्रेड का घेणार? कारण की हा माझा मार्केट इथून पडलेलं. सो हा बिअरिश फेअर व्हॅल्यू गॅप आहे. सो कदाचित इथे पेंडिंग ऑर्डर्स आहेत. सो समजा आता इथे बघा, जेव्हा ह्या झोनला टच होईल तेव्हा मी बिअरिशचा ट्रेड घेणार. तर या ठिकाणी नाही झाला टच ऍक्च्युली. ठीक आहे, तुम्ही इव्हन परत एकदा सुद्धा ह्या गोष्टी बघू शकता कुठून खाली पडल्या. बट आपण बघूया, ही लाईन आपल्याकडे ऑलरेडी ड्रॉ आहे. सो आपण बघूया ह्या फेअर व्हॅल्यू गॅपचे कुठे टच झालेलं आहे का ते. ओके, अजून तरी नाहीये. बट अजून तरी नाहीये, अजून तरी हा फेअर व्हॅल्यू गॅप टच नाहीये. पण जर कधी तो झाला, म्हणजे आता मार्केटवर जाताना परत कधी तो झाला, तर या ठिकाणी मी शॉर्टचा ट्रेड घेणार. माझा स्टॉप लॉस असणार अगदी छोटासा. का माहितीये? कारण हा फेअर व्हॅल्यू गॅपच छोटासा आहे. क्लिअर आहे? तुम्ही इव्हन इथेही स्टॉप लॉस ठेवू शकता. इथेही स्टॉप लॉस ठेवू शकता, कारण की तो एकदमच छोटा फेअर व्हॅल्यू गॅप. सो इथेही स्टॉप लॉस तुम्ही ठेवू शकता तुमचा हवा तर. सो अशा प्रकारे फेअर व्हॅल्यू गॅप जे आहे ते परफॉर्म करत असतात. ते तुमच्यासाठी काम करत असतात. तुम्हाला फक्त ते ओळखता आले पाहिजे. क्लिअर आहे? अजून एक मी तुम्हाला दाखवतो, चला. इथे बघा, ही आहे मोठी कॅन्डल. ठीक आहे, ही आहे मोठी कॅन्डल. सो ही मी मार्क केली. त्यानंतर त्याच्यानंतरची जी कॅन्डल आहे, इथपासून ते इथपर्यंत, ह्या नेक्स्ट कॅन्डल पर्यंत मला फेअर व्हॅल्यू गॅप भेटला. ठीक आहे, सप्लाय झोन मी परत डिलीट केला. फेअर व्हॅल्यू गॅप जो आहे तुम्ही या ठिकाणी एक्सटेंड केला. आणि एक्सटेंड केल्यानंतर मला 50%चा जो झोन आहे तो घ्यायचा आहे. ओके, 50%चा झोन घेतला. आता ट्रेडिंग कधी करायची? जेव्हा 50%चा झोन टच होईल तेव्हा. या ठिकाणी पण ऍक्च्युली टच नाही झालाय. सो मला आता परत एकदा मार्केट वर येताना ह्या 50%च्या झोनचे सुद्धा इथे वाट बघायची. तुम्ही जर बघा ना, दोनदा ऍक्च्युली फेअर व्हॅल्यू गॅप पण मार्केट खाली गेलेलं आहे. बट आपल्याला काय, आपलं काय म्हणणं आहे, आपली स्ट्रॅटेजी काय की 50%चा झोन टच झाला पाहिजे. सो समजा परत ह्या लेवलला आता मार्केट आहे, इथून जर 50%चा झोन टच झाला तर या ठिकाणी आपण ट्रेड करू शकतो. मग तुम्ही हा स्टॉप लॉस ठेवा, हा ठेवा किंवा हा ठेवा तुमच्या रिस्क मॅनेजमेंट नुसार. क्लिअर आहे? किंवा आता हा सप्लाय झोन पण आहे, हा सप्लाय झोन पण आहे. सो ह्याच्यावरती स्टॉप लॉस ठेवा. क्लिअर आहे? किंवा एकदमच कमी रिस्क घ्यायची आहे तर फेअर व्हॅल्यू गॅपच्या वरतीच तुमचा स्टॉप लॉस ठेवा. आणि तुमचा टार्गेट काय असणार? मग प्रिव्हियस लो, म्हणजे हा जो लो आहे, समजा तुमचा हा लो आहे किंवा हा लो आहे, हे तुम्ही तुमचं टार्गेट ठेवू शकता त्या केसमध्ये. किंवा स्टॉप लॉस तुमचा ट्रेल करत जाऊ शकता. सो अशा प्रकारे तुम्हाला फेअर व्हॅल्यू गॅप ह्या कन्सेप्टचा उपयोग होतो. मार्किंग करायची 1 तासावर, ट्रेडिंग करायची 5 मिनिटावरती. कारण की आपण इंट्राडेसाठी याचा वापर करणार. सो ट्रेडिंग तुम्ही 5 मिनिटावरती केलेली चांगली. आणि हे फेअर व्हॅल्यू गॅप तुमच्याकडे सेव्ह करून ठेवा. जसं मी इथे इथे काढला, तुमच्या ट्रेडिंग वरती ह्याला सेव्ह करून ठेवा. मी तुम्हाला समजून येईल. एकदा का टच झाला की तो आधीचा फेअर व्हॅल्यू गॅप तुम्ही डिलीट करा. ठीक आहे. सो अशा प्रकारे तुम्हाला फेअर व्हॅल्यू गॅपमध्ये जे आहे ते काम करायचं आहे. आपण आजच्या व्हिडिओमध्ये शिकलेलो आहे ते म्हणजे ऑर्डर ब्लॉक. ज्या ऑर्डर ब्लॉकला आपण डिमांड झोन किंवा सप्लाय झोन असं सुद्धा म्हणालो. किंवा आपण शिकलेलो आहे FVG म्हणजे फेअर व्हॅल्यू गॅप. सो इथपर्यंत सर्वांना जर समजलेलं असेल तर मला तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये, मला तुम्ही नक्की चॅट बॉक्समध्ये सांगा. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजलं असेल, मला तुम्ही नक्की चॅट बॉक्समध्ये, कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता. ठीक आहे. अजून एक गोष्ट, हा एवढाच व्हिडिओ नाही की एवढाच सेशन नाही. ह्याच्या आपला जो फेअर व्हॅल्यू गॅप हा कन्सेप्ट आहे, फेअर व्हॅल्यू गॅप कन्सेप्ट खूप मोठा आहे. ह्याची ट्रेडिंग सुद्धा खूप मोठी आहे. ह्याच्यामध्ये बऱ्याचशा ऍडव्हान्स गोष्टी आहेत. त्या जर तुम्हाला शिकायच्या असतील तर मला ह्या व्हिडिओला कमेंट करून पार्ट 2 अशा कमेंट करून सांगा. आजचा हा 7वा व्हिडिओ होता आपल्या कोर्समधला. पार्ट 2 अशा मला कमेंट करून सांगा. जास्तीत जास्त कमेंट्स आल्या व्हिडिओला तर मी तुम्हाला पुढच्या भागामध्ये फेअर व्हॅल्यू गॅपच्या अजून स्ट्रॅटेजी शिकवेन. ठीक आहे. पुढच्या भागामध्ये, उद्याच्या भागामध्ये फेअर व्हॅल्यू गॅपच्या अजून स्ट्रॅटेजीज तुम्हाला शिकायला भेटतील, तुम्ही जर इंटरेस्टेड असाल तर.
ठीक आहे, सर नक्की कमेंट करून सांगा. सो पुढच्या 8व्या भागामध्ये आपण फेअर व्हॅल्यू गॅप कंटिन्यू करू. अजून याचे ऍडव्हान्स स्ट्रॅटेजी आपण नक्कीच शिकून घेऊया. ठीक आहे. व्हिडिओ तुम्हाला जर आवडलेला असेल नक्की लाईक करा. आणि आपल्या चॅनलला जे कमेंट नक्कीच करा, आपल्या चॅनलला सुद्धा जे नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू. धन्यवाद.